आजचा जो केक आहे आपला, त्याला मी 4 तासाआधीच फ्रीजमध्ये सेट करून ठेवलेलं होतं. त्यानंतर मी वरून आणि साईडला फिनिशिंग देत आहे. तर सर्वात आधी मी वर क्रीम लावलेली आहे, त्यानंतर मी साईडला इथे क्रीम लावलेली आहे आणि क्लीन करून घेतलेलं आहे. वरून थोडंसं क्लीन झाल्यानंतर मी स्क्रॅपरच्या मदतीने साईडला डिझाईन करून घेतलेली आहे आणि पुन्हा जे वर आलेली एक्स्ट्राची जी क्रीम आहे ते मी पुन्हा स्क्रॅपरच्या मदतीने तिथे काढून घेत आहे. त्याच्यानंतर पुन्हा जे काही साईडला थोडं ओबडधोबड होतं ते पुन्हा मी तिथे क्लीन केलं आणि पुन्हा वरून मी तिथे पॅलेट नाईफच्या मदतीने क्लीन करून घेतले आहे. त्यानंतर मी टूथपिकच्या मदतीने इथे मी जो आपला पांड्या आहे त्याचा फेस हा ड्रॉ केलेला आहे. तर जेव्हा जेव्हा मी क्रीमने डिझाईन करते तेव्हा तेव्हा मी सर्वात आधी जे क्रीमचे यूज करायचं आहे त्याआधी मी टूथपिकच्या मदतीने जो असतो तो कॅरेक्टर मी ड्रॉ करून घेते आणि त्यानंतरच मी क्रीम ही फिल करते. तर सर्वात आधी मी पांड्याचा फेस हा इथे ड्रॉ केलेला आहे आणि त्यानंतर जो कॅरेक्टर आहे तो कॅरेक्टर मी इथे पूर्णपणे ड्रॉ करून घेतलेला आहे. तर क्रीमचे जेव्हा पण मी डिझाईन करते तेव्हा तेव्हा मी सर्वात आधी टूथपिकनेच आउटलाईन करते आणि त्यानंतरच मी त्यामध्ये क्रीम फिल करते. तर सर्वात आधी मी फेससाठी व्हाईट कलरची क्रीम घेतलेली आहे आणि त्याला थोडं स्मच केलेले आहे जेणेकरून ते लवकर होईल, सॉफ्ट होईल आणि ते पटकन तिथे क्लीन होऊन जाईल. तर तिथे मी सर्वात आधी क्रीमला सॉफ्ट केलं आणि तिथे मी पॅलेट नाईफच्या मदतीने क्लीन करत आहे. क्रीम जेव्हा सॉफ्ट असते तेव्हा आपल्याला फेस वगैरे किंवा कुठलाही कॅरेक्टर ड्रॉ करताना जास्त त्रास होत आहे आणि पटकन ते क्लीन होऊन जाते. तर इथे आपला फेस आणि टमीचा जो भाग होतो तो पूर्ण मी करून घेतले. त्यानंतर मी ब्लॅक कलरच्या क्रीमने बाकीचा जो कॅरेक्टर होता किंवा आउटलाईन होती ते मी पूर्णपणे इथे ड्रॉ करून घेतलेले आहे. त्यानंतर मी इथे फेस ड्रॉ केलेला आहे आणि त्याचा नोज आणि माउथ इथे ड्रॉ केलेला आहे आणि पुन्हा त्याच ब्लॅक क्रीमने इथे मी बलून ड्रॉ केलेले आहेत. तर इथे बलून झाल्यानंतर पुन्हा व्हाईट क्रीमने काही जे राहिलेलं होतं ते मी राहिलेलं केलेलं आहे आणि त्यानंतर मी 1 2 4 जे काही बलून आहेत ते केलेलं आहेत ड्रॉ आणि त्यामध्ये येल्लो आणि व्हाईट कलरच्या क्रीमने डॉट डॉट दिलेले आहेत. सो इथे आपला हाफ केक हा रेडी झालेला आहे. तर जेव्हा कधी आपल्याला क्रीमपासून केक बनवायचे असतील कुठलाही फॉन्डंट न यूज करता तर आपण असं करू शकतो. त्यानंतर मी येलो कलरची क्रीम घेतलेली आहे आणि वर छोटीवाली जी डिझाईन असते ती डिझाईन केलेली आहे आणि त्यानंतर वर डिझाईन झाल्यानंतर खाली मी मोदकवाली जी डिझाईन असते ती मोदक डिझाईन ही करून घेतलेली आहे. तर इथे आपला केक हा कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. सो आपला इथे केक रेडी झालेला